सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजची सकाळ इतकी सुंदर आलेली होती ती म्हणजे जास्वंदाच्या फुलापासून. सुंदर असं फूल आलेलं होतं झाडाला. मात्र आज होता गीताई याग आणि आज सप्ताहाचा 4था दिवस म्हटल्यानंतर लगेचच मी सुद्धा इथे स्त्रीयंत्रावर फूल मात्र अर्पण केलं. सुंदर अशी देवपूजा झाली. बाळकृष्णाला सुद्धा गुलाबाचं फूल अर्पण केलं. चहा वगैरे बनवला, स्वयंपाक केला, पूर्ण कामे आवरली, कारण दुपारी अजिबात वेळ नसतो बाकीची कामे आवरण्यासाठी. नंतर छान अशी साडी वेअर केली आणि केंद्रात आले. केंद्रात आल्यावर 10:30ची आरती झाली आणि त्याच्यानंतर इथे होता गीताई याग, कारण आज होती एकादशी. गीताई यागाचं खूप जास्त महत्त्व होतं, त्याच्यामध्ये एकादशीसुद्धा होती, म्हणून आधी गीताई याग झाला. नंतर विष्णू सहस्रनामाचं हवन झालं आणि लगेचच इथे आम्हाला 1 वाजून गेलेला होता. बऱ्यापैकी महिला होत्या आणि हळूहळू का होईना पण गर्दी मात्र आता वाढतच चालली आहे. उद्या तर जास्तच गर्दी असणार आहे. जेवढं मिळतं आहे तेवढी सेवा मात्र निश्चितच करून घ्यायची. आता सेवा थांबली होती तोपर्यंत छान असं व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले आणि मी किंवा माझी साडी कशी तिथे नक्कीच तुम्ही कमेंट्स करून मला सांगा. दररोज मात्र साडी वेअर करून जाते, कारण हेच 7 दिवस असतात की आनंदाने आपण साडी वेअर करतो. साडी वेअर केल्याच्यानंतर अजिबात काम उमजत नाही. म्हटल्यानंतर जास्तीत जास्त कामे सकाळी आवरण्याचं टार्गेट असतं. दुपारी आलेली होती. दुपारी थोड्याफार सेवा केल्या. देवीचा पाठ इथे सुरू होता. त्याच्यानंतर लगेचच अगदी शांत वातावरणामध्ये आल्यानंतर अगदी मन शांत होऊन जातं. संध्याकाळी आली, पुन्हा 6:30ची आरती झाली. दादांनी थोडीफार काही माहिती वगैरे सांगितलेली होती. त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम झालं आणि असा संपवला आजचा दिवस. घरी आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करायचा होता. बाय.